जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। सोयाबीन, कपासी, मका यासह सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत। जनावरांचा चारा, घरांची पडझड, पिकांचे उत्पादन हातातून निसटलेले पाहून शेतकरी शासनाकडे मदतीची अपेक्षा ठेवून आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांच्या निष्क्रियतेवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले की जिल्ह्यात पावसाने थैमान घातलेले असताना पालकमंत्र्यांनी दौरा केला। जिल्हाधिकारी, महसूल यंत्रणा, तहसीलदार, अगदी तालुका प्रशासनही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धडपड करत आहे, मात्र कृषी अधीक्षक साहेब कार्यालय सोडायलाही तयार नाहीत। आपण राजघराण्यातील आहात का? शेतकरी संकटात असताना आपण बिळात जाऊन बसलात का? एरवी काहीही असो, पण आज शेतकरी अडचणीत आहे, त्याला धीर देणे, त्याची व्यथा ऐकणे, पंचनामे वेळेवर व अचूक करणे हे तुमचे कर्तव्य आहे। कार्यालयात बसून या परिस्थितीवर उपाय होणार नाहीत। तुम्ही शेतकऱ्यांच्या शिवारात उतरा, हजर राहा, तेव्हाच प्रशासनावर शेतकऱ्यांचा विश्वास बसेल, असे लोणीकरांनी स्पष्ट शब्दांत कान टोचले। लोणीकरांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे। पिकांचे झालेले नुकसानीचे पंचनामे जलद गतीने करण्याबरोबरच शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घेण्यासाठी कृषी विभाग आता दबावाखाली आला आहे। हॅलो, कापसे साहेब, हा साहेब बोला ना। जालना जिल्ह्यामध्ये एवढा हाहाकार माजलेला आहे। हो. कलेक्टर प्रत्येक तालुक्यात दौरा झाला। प्रत्येक हो. तालुक्यात जिथं ढगफुटी झाली, जिथं पाऊस पडला, लोकांच्या घरात पाणी शिरलं, शेतं वाहून गेले। महिनाभर कलेक्टर रस्त्यावर आहे, सगळे तहसीलदार रस्त्यावर आहेत, सगळे एसडीएम रस्त्यावर आहेत, हो. कृषी विभागाचे तुमचे रोडगे आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत। तुम्ही हा. कलेक्टरपेक्षा मोठे आहे का? स्वतःला काही राज्यपाल, राष्ट्रपती समजता का तुम्ही? नाही भाऊ, मी आलो तुम्हाला ना ऐकून दौऱ्यावर. घ्या, हा. नीट काम करायचं तर आज शेतकऱ्याच्या संकटाच्या काळात तुम्ही बिळात लपून बसता। तुम्हाला काही गांभीर्य नाही का? अरे त्या गोळे गावात सगळं गाव पाण्यात होतं। 400 हो. माणसं लोणीला शिफ्ट केले, सगळे पिकं पाण्यात आहेत। गोळेगाव आहे, चांगतपुरी आहे, सावरगाव आहे, पिंपळी धामणगाव आहे, त्या भागात ढगफुटी झाली, उद्ध्वस्त हो. झाले लोक, टाऊ फोडून रडतायत। इकडं वाहेगाव नावाचं गाव आहे 60 सर्कल मधलं, गावामध्ये 8 दिवस लोकांना बाहेर निघता आलं नाही। सावरगाव आहे, सतत ढगफुटी झाली तिथं, हा भाऊ. आणि इकडून गंगा आहे आणि इकडून ओढा आहे मोठा, इकडं तळणीपर्यंत सरद वडगावकरपर्यंत एवढा धुमाकूळ आहे। अरे काही वाटू द्या जीवाला तुमच्या। आम्ही 10 दिवस झाले रोज चिखलात आहेत, पावसात आहेत। 13 सर्कलचा दौरा केला मी, 13 सर्कल। हो. पालकमंत्री आल्या तर तुम्हाला काही गांभीर्य नाही, कशाला भाऊ, नोकरी करता? पालकमंत्री आले तुम्ही त्या दिवशी कृषी मंत्री राजघराण्यातले असताल, तुम्ही नाटकं करायचे नाही, आम्हाला काही सांगायचं नाही। पगार घेताना त्याच्या 10% काम करा, नाही तर जिल्हा सोडा। प्रत्येक वेळाला काही ना काही बहाणे करतात, इकडे गेलो तिकडे गेलो, कुठं जात नाही तुम्ही, काही नाही, नाही, त्या आणि दिवशी कृषी वाचवायचा मंत्री प्रयत्न होते. करता। नाही आता नाही एक घनसावंगीमध्ये, आंबडमध्ये 100 कोटीचा घोटाळा झाल्याची तक्रार होती। त्याच्यामध्ये एवढ्या मिटिंगा झाल्या। हा, एखाद्या मिटिंगला कलेक्टरला बोलवल्यावर तुम्ही आले का? कृषी विभागाच्या लोकांना कसं वाचवता येईल, म्हणजे चोरांना संरक्षण देता, ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना मदत करता, काही झालं नाही म्हणता, यांचा काही संबंध नाही म्हणता, हे योग्य नाहीये, हे योग्य होत नाहीये तुमच्याकडून, आणि याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल। तुम्ही शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, तुम्ही शेतकऱ्यांचे दुश्मन आहेत। एवढं संकट झाल्यावर तुमच्या पायाला चिखल लागायला का? तुमच्या डोक्याचे केस भिजायले का? अरे आम्ही 15 दिवस झाले रात्रंदिवस रोज उठलं की दौऱ्यात आहेत, लोक रडतायत टाऊ फोडून, आणि कृषी विभाग तुमची जबाबदारी आहे। जे काही वाईट होतंय जिल्ह्यामध्ये हे तुमच्या रिपोर्टमध्ये होतंय, कलेक्टर दोषी नाहीये। तुम्ही जो रिपोर्ट करता तो रिपोर्ट चुकीचा करता। मागच्या अतिवृष्टीमध्ये सातवण्याला 150 मिली पाऊस पडला, 150 मिली सातवणा मंडळात। कसं काय वगळलं मंडळ? एवढाले 100 मिली 150 मिली पाऊस पडल्यानंतर कृषी विभागानं आगाऊपणा करणं, चुकीचं करणं, मीटिंगमध्ये तहसीलदारला उलटे प्रश्न विचारणं, हे निकषात बसत नाही, ते निकषात बसत नाही, ते नियमात बसत नाही। निकष काय निकषात? 150 मिली पाऊस पडला, निकषात बसत नाही? तुमचे कृषीचे लोक उठून मीटिंगमध्ये एसडीएमला विचारतात की आम्ही हे करत नाही, आम्ही ते करत नाही, हा, आणि आंबडमध्ये अशी कारवाई झाली, तशी कारवाई झाली। तुम्ही तर पैसे खाल्ले,
25 लाख रुपये सगळ्यालाच अभय दिला डिपार्टमेंटला तुमच्या. चुकीचं आहे. विधानसभेत तुमच्या विरोधात लक्षवेधी लावणार, तारांकित प्रश्न लावणार, अर्ध्या तासाची चर्चा लावणार आणि मी जिथं हात घातला तिथं सोडत नाहीये, हे लक्षात ठेवा. भाऊ मी आष्टीला आलो होतो. काही तुमचं ऐकायचं नाही. आगाऊपणा करतायत तुम्ही. नाही पालकमंत्र्यापेक्षा कोणी मोठं नाही जिल्ह्याच्या. आणि एक दिवस ठीक आहे पालकमंत्र्याच्या कार्यक्रमाला नाही आले, एक दिवस आले नाही तुम्ही, एक दिवस एक सेकंद नाही आले कुठं. रोडवर जाता जाता तिकडे बदनापूरला औरंगाबादला जाता, 8 दिवसातून एकदा कार्यालयात येता, 8 दिवसाला एकदा. हे योग्य नाहीये. शेतकऱ्याच्या मुळावर उठला तुम्ही. जिल्ह्याला मातीत घालायचं ठरवलं का? अनुदान मिळू द्यायचं नाही का? प्रत्येक वेळाला तुमचे कृषी सहाय्यक असोत, विस्तार अधिकारी असोत, निगेटिव्ह बोलतात, निगेटिव्ह रिपोर्ट पाठवतात, त्याच्यामुळे जिल्ह्याची माती झाली. मागच्या महिन्यातल्या पावसात जिथं 100 मिली पाऊस पडला, जिथं 150 मिली पाऊस पडला, तिथलचे रिपोर्ट तुम्ही काय केले, चुकीचे केले, कधी येत नाही तुम्ही मिटिंगला. एवढा मोठा 79 कोटीचा घोटाळा झाला, तुम्हाला कलेक्टरनं फोन केला, 3 मिटिंग झाल्या, चौकशी समितीच्या एकाही मिटिंगला तुम्ही आले नाही. म्हणजे ही किती दादागिरी आहे तुमची. तुमच्या मागं कोण मंत्री आहे का, प्रधान सचिव आहे का, तुम्ही कोणी राष्ट्रपती आहात, असं वागू नका. नाही भाऊ तसं नाही ना, मी भेटतोच भाऊ आपल्याला. मी जाऊन आलो कुठेही गेले नाही, कुठेही गेले नाही, काय केले नाही. आरामाचा पगार घेतात, सरकारचा पगार घेतात. पगार घ्या तुम्ही, पण शेतकऱ्याचे शत्रू आहेत तुम्ही, हे सिद्ध झालं आता. नुसतं गोड बोलणं, पुढाऱ्यांशी लांगुल चालन करणं, भाऊ भाऊ म्हणणं, हे बंद करा आता. बांधावर या. तुमचा एक व्हिडिओ नाही, एक फोटो नाही, कुठे गेले नाही. अरे महिला असून तुमच्यापेक्षा 1000 पट बरे आहेत. योग्य नाहीये.